तर नमस्कार मंडळी, मी सातारचा फिल्मी म्हणजे तुमचा आपला लडका अविनाश मोरे स्वागत करतो तुम्हा सर्वांचं सातारचा फिल्मी आपल्या नव्या YouTube चॅनलवर। तर आजचा विषय असा असणार भावांनो की जुना फर्निचर नावाचा सिनेमा नुकताच थिएटरमध्ये रिलीज झालाय आणि त्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत। जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला तेवढं सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या दुर्लक्षाविरुद्ध एक साध्या आणि सिंपल वाटणाऱ्या पण अतिशय स्वाभिमानी आणि महत्त्वाकांक्षी माणसाचे युद्ध म्हणजेच जुना फर्निचर हा सिनेमा। महेश मांजरेकर सर यांनी स्वतः दिग्दर्शित केलेला हा सिनेमा म्हणजे 70 वर्षाच्या मुख्य व्यक्तीचं पात्र आणि आपल्या मराठी भाषेतील हा सिनेमा खरोखरच एक वन मॅन शो आहे असं म्हणायला हरकत नाही। या सिनेमाची एकंदरीत गोष्ट अशी की गोविंद पाठक म्हणजेच महेश मांजरेकर यांचं जे पात्र आहे त्याला दिलेली वाईट वागणूक ही त्यांना कधीच सहन होत नाही। अगदी शेजारचा गुंड पक्क्यासोबत भांडण असो की भाजीवालीने भर बाजारात केलेला अपमान असो, आपल्या पत्नीला जेव्हा हृदयविकाराचा झटका येतो आणि त्यात ती जेव्हा मरण पावते तेव्हा गोविंद पाठक या सगळ्याला संपूर्ण जबाबदार आपला मुलगा आहे असं मानतात आणि त्यानंतर या सिनेमाची खरी कहाणी सुरू होते। आपल्या मुलाला कोर्टात खेचण्यापासूनचा ते आपल्याला न्याय मिळेपर्यंतचा गोविंद पाठक यांचा प्रवास आपल्याला या सिनेमात दाखवला गेला आहे। आपला मुलगा जेव्हा त्यांच्या आईवडिलांना त्यांची सर्वात जास्त गरज असते तेव्हा तो त्यांच्या आसपास देखील नसतो, अशा निष्काळजीपणाने आपल्या पत्नीचा खून केल्याचा आरोप वडिलांनी केलेला असतो। महेश मांजरेकर सर यांनी आज पुन्हा एकदा जुना फर्निचर या सिनेमाच्या निमित्तानं समाजातील नातेसंबंधांचा अजून एक भयान वास्तव आपल्याला मोठ्या पडद्याच्या स्वरूपात दाखवलंय। आपल्या मुलाचं जीवापाड संगोपन केल्यानंतर उतरवायत आपलाच मुलगा आपल्याला पर्क करतो ही बाब कोणत्याही बापाला अस्वस्थ करणारी आहे। म्हणूनच न्यायालयासमोर हा बाप मुलाकडून तब्बल 4,72,86,000 रुपयाची इतक्या भरपाईची मागणी करतो। कोर्टात मांडलेला मुख्य युक्तिवाद आणि त्यासोबतच काही सामाजिक प्रश्नावर हा सिनेमा भाष्य करतो। या सिनेमाची कथा व पटकथा ही खरी आणि जमेची बाजू आहे आणि म्हणूनच या सिनेमातील प्रत्येक लहान मोठी व्यक्तिरेखा आपल्याला महत्त्वाची वाटू लागते। या सिनेमाचा फर्स्ट हाफ जेवढा प्रेक्षकांना ग्रीप करून ठेवतो तेवढाच सेकंड हाफ देखील प्रेक्षकांना चांगल्या प्रकारे बांधून ठेवण्यात यशस्वी ठरतो। या सिनेमाची गोष्ट जसजशी पुढे सरकू लागते तसतसे बरेचसे ट्विस्ट अँड टर्न्स आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यानंतर येतो या सिनेमाचा क्लायमॅक्स जो या सिनेमाला एक वेगळंच वळण देतो आणि त्यासोबत प्रेक्षकांना विचार करायला देखील भाग पाडतो। या सिनेमातील परफॉर्मन्स बद्दल बोलायचं झालं तर सगळ्यांनीच आपापली कामं चोख पद्धतीने बजावली आहेत। खास करून महेश मांजरेकर सर याचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे आणि त्यासोबतच या सिनेमाचे डायलॉग देखील प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडून जातात। या सिनेमाचं प्रोडक्शन डिझाईन आणि त्यासोबतच त्यांनी केलेलं बारकाईनं काम खरंच खूप कौतुकास्पद आहे आणि यासोबतच या सिनेमाचं म्युझिक आणि बॅकग्राऊंड म्युझिक जे प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात मदत करतं आणि याचे काम म्हणजेच म्युझिक डायरेक्टर हितेश मोडक यांनी चांगल्या पद्धतीने केलेलं आहे। ओव्हरऑल हा सिनेमा खूप छान जमलाय। अतिशय उत्तमरित्या एक आगळा विषय डायरेक्टर महेश मांजरेकर सर यांनी आपल्या समोर मांडलाय। जाता जाता एवढं सांगेन की ही गोष्ट फक्त गोविंद पाठक व त्यांच्या पत्नीची नसून ही गोष्ट आहे तुमच्या आपल्या प्रत्येक आई वडिलांची, जी प्रत्येक मराठी प्रेक्षकाने थिएटरमध्ये जाऊन नक्कीच बघायला हवी। म्हणून मी या सिनेमाला देतोय 5 पैकी 3.5 स्टार। बाकी तुम्ही हा सिनेमा पाहिलात का आणि पाहिलाच असेल तुम्हाला हा सिनेमा कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा। तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय महाराष्ट्र।